नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवतोय कटवडा आणि बटाट वडे. तर रेसिपी पाहूया. वडापावच्या चटणीसाठी बघा, लसूण, चवीपुरतं मीठ टाका, हा आपला घरचा मसाला, आणि हे टोस्ट किंवा बटर घ्या, आवडीनुसार तुम्हाला जेवढा मसाला बनवायचा तेवढं. हे सगळं मिक्सरला भुरभुरं वाटून घ्यायचं. वडापावसाठी सगळं मिक्स करून चटणी तयार. बटाटे शिजवून झालेले आहेत आपले. इथं आहे मिरची, इथं आहे अद्रक, इथं आहे लसूण, आणि ही बघा कोथिंबीर. आता हे मिक्सरला वाटून घेणार आणि बटाटे वड्याची भाजी बनवणार. हा मसाला वाटून आता हा बटाटा फोडणी देताना त्याच्यामध्ये घालायचा आणि भाजी बनवायची. त्याच्यामध्ये थोडे जिरे आणि नंतर हा कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा. आणि हे आपण मगाशी हिरव्या मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण घालून पेस्ट बनवलेली ती. नंतर हळद टाकायची. आणि हे लाल गुंड झाले, हा बटाटा घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. ही झाली भाजी. थंड झाल्या याचे बनवायचे गोळे आणि हे काढायचे तळून. हे बघा, बेसन घेतले, थोडंसं मीठ आणि थोडं याच्यात तेल ओतणार आहे थोडंसं. आणि हे बॅटर मध्यम मिक्स करून घ्यायचं. लय पातळ पण करायचं नाही. हे वड्यासाठी हे वडे बनवायला लागले असे. बघा, हे असे वडे तळलेले आहेत आणि हे असे बॅटरमध्ये बुडवलेले आहेत. आणि इकडं बघा, हे असे तयार केले. आणि मग या वडापाव खायला पाव असं ओपन केलाय. इथं ही मगाशी बनवलेली चटणी, हा घेतला वडा, हा केला प्रेस आणि हे दाबलं ह्याच्यावर आणि हे असं खायचं. या वडापाव खायला.